महाराष्ट्रातून आग्र्याला ताजमहल पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटक कुटुंबाने वयोवृद्ध व्यक्तीला गाडीतच बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ताजमहल पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबानं वृद्ध व्यक्तीला गाडीतच बांधून ठेवलं। कापडाने हातपाय बांधलेल्या अवस्थेत गाडीत त्यांना सोडलं होतं। भर उन्हात गाडी उभा केली असल्यानं वृद्धाला उष्णतेमुळे अस्वस्थ वाटायला लागलं। परिसरातील लोकांना जेव्हा गाडीत वृद्ध व्यक्ती असल्याचं दिसलं तेव्हा त्यांनी काच फोडून वृद्धाची सुटका केली। याबाबत मिळालेली माहिती अशी की उत्तर भारतात उन्हाचा कडाका आहे। अशा उन्हात एका गाडीमध्ये 80 वर्षीय वृद्धाला लॉक करण्यात आलं होतं। गाडीतून आलेलं पर्यटक कुटुंब ताजमहल बघायला गेलं होतं। दरम्यान उन्हामुळे वृद्धाची अवस्था गंभीर बनली होती, त्याला बोलताही येत नव्हतं। ताजमहलच्या पश्चिम गेट पार्किंग मधील गार्ड आणि कर्मचाऱ्यांना लॉक असलेल्या कारमध्ये वृद्ध व्यक्ती असल्याचं दिसले। गार्डने कारच्या काचेतून नीट पाहिले असता त्याला वृद्ध गाडीत बेशुद्ध झाला असल्याचे आढळले। त्यानंतर गार्डने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने काच फोडली आणि वृद्धाला बाहेर काढले। त्यानंतर पाणी पाजून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले। गार्डने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले। वृद्धाची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते। ताजमहल पाहण्यासाठी आलेलं कुटुंब महाराष्ट्रातील असून अशा पद्धतीने वृद्धाला गाडीत ठेवून गेल्याने आता त्यांच्यावर टीका होत आहे। गाडीवर असणारा नंबर महाराष्ट्राचा आहे, तर गाडीच्या पुढच्या काचेवर महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस अशी 2 स्टिकर आहेत। गाडीवर बरेचसे साहित्य सुद्धा बांधलेले होते। गाडीने फिरायला आलेले कुटुंब काही कारणामुळे वृद्धाला गाडीतच ठेवून गेले। मात्र आपण गाडी भरवणात उभा केली आहे आणि त्याचा त्रास वृद्धाला होऊ शकतो, याचा त्यांना विसर पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।